म्हणजे दादर पश्चिम येथील प्लाझा सिनेमासमोर झालेल्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या अपघात प्रकरणात कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनीही केली आहे. या प्रकरणात कंत्राटदारावरच FIR दाखल व्हायला हवा असंही त्यांनी म्हटलंय. बघत आमचा प्रतिनिधी अजय मानेशी संवाद साधताना अशरफ आझमी यांनी नेमकं काय म्हटलंय. BST बसचे ड्रायव्हर जे आपले होते ना, त्याची ट्रेनिंग होती 6 मंथची. आता वेटलिस्टचे ड्रायव्हर आहे त्यांची 3 दिवसाची ट्रेनिंग होतात आणि कायद्यामध्ये MOU मध्ये सांगतात की 6 मंथचं ट्रेनिंग व्हायला पाहिजे. म्हणजे कायद्याचं व्हायलेशन केलं तर तुम्ही फक्त ड्रायव्हरवर FIR करून तुम्ही तुमच्या गोष्टी संपवणार. ठेकेदारवर कवा काय कारवाई करणार तुम्ही? आणि ठेकेदारवर जर कारवाई नाही करणार तर पुढच्या ड्रायव्हर असंच येणार आणि ते पण ॲक्सिडेंट करणार. आपल्याला असा जबाबदारी ठेवण्यासाठी कोणावर जबाबदारी मोठ्या माणसावर नाही ठेवली तुम्ही तर मुंबईचे लोक रस्त्यावर सुरक्षित नाही. आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट बस अपघात प्रकरणात काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात. 3-4 वर्षाचं काढा ना, बरं घडले ते घडले, पण त्याच्या जे मृत्यू पडले त्यांना काय दिलं का? बेस्टनी म्हणा किंवा हे सरकारनी म्हणा, आज तो पादचारी ज्याचा ट्रेस पासिंग होत नाहीये, मग तो बाहेरून आलेला बिचारा मृत्यू पडला ना, त्याच्या एजचं हिशोब करून जर काढलं तर कोट्यावधी रुपये त्याला मिळाले पाहिजे. काय त्याचा दोष होता?